येस. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांची घामाची अंघोळ झालेली असेल. नक्कीच घरातून घामाची अंघोळ आणि ही सुवर्णाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नक्कीच ज्योती मॅम आणि लती सरांना थँक्यू म्हणायचे. कारण घरातून एवढं सुंदर असं आपल्या शरीरातून कचरा आपण बाहेर काढतोय आणि तेही ऑनलाईनच्या माध्यमातून. तर ग्रेट आहे ही वेलनेस फॅमिली, जिने आपल्यासाठी ही सुवर्ण अशी संधी दिली आहे. माझी ओळख करून देईन मयुरी बजरंगावले. 3 वर्षापूर्वी वाढत्या वजनामुळे मी या कॉलवरती आले होते. वाढतं वजन थोडं काही नव्हतं, तर तब्बल 96 किलोची मी होते. आणि नक्कीच कधी वाटलंही नव्हतं की मी वजन कमी करेल आणि सुंदर असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाला. आणि इतर सदस्यांनी विचारायला चालू केलं. या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बरोबर खूप काही मिळालं. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. प्रत्येक गोष्टीत आहार विहार आणि विचारांमध्ये बदल झाला. मला 10 वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, तो 100% सॉल्व्ह झालाय. आणि हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह होते मी. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह बऱ्याचशा लोकांना माहितीही नसेल की काय असतं हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या रक्तामध्ये एक कावीळ असते जी की जाऊ शकत नाही, बरोबर ना. रक्तातलं कुठलाच आजार जात नाही. पण डिस्क्लेमर असेल, व्यक्तीनुसार रिझल्ट वेगवेगळा असतो. तसा माझाही रिझल्ट मी बाय डिफॉल्ट आलेला आहे. स्वतःवरती काम करत करत माझ्या अनहेल्दी लाईफस्टाईलला हेल्दी केल्यामुळे बाय डिफॉल्ट तो आजार गेला आणि आता मी निरोगी आणि आनंदी जगते. संपत्ती खूप आहे, पण शरीर नावाची संपत्ती मी या कॉलवरती जपते. कारण पैसा हा कागद आहे. कागद कधी जळेल आणि कधी जाईल सांगता येत नाही, पण देह एकदाच जळतो आणि तो देह जळताना त्रास होऊ नये आणि निरोगी आणि आनंदी जगावा इतकीच इच्छा आहे. आणि हेच मिशन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हीही तेच करायचंय. आपल्या माध्यमातून एका तरी व्यक्तीला आरोग्य द्यायचा प्रयत्न करा. कारण कधीच काय म्हटलं जातं की मेल्यानंतर कुठल्याही माणसाला म्हणलं जाणार नाहीये की त्याला उचला, डेड बॉडीच उचला म्हणतात. मग ती बॉडी डेड कशी होऊ न देणं लवकर, हे आपल्या हातात आहे. जन्माला घालताना आईने खूप सुंदर असं आरोग्य दिलं होतं. तिने तिच्या पोटामध्ये सगळ्या प्रकारचे बालकडू आपल्याला तेव्हा पण पाजले. आई सगळ्या गोष्टीने आपल्याला परिपूर्ण जन्माला घालते. तर मग आपल्या चुकांमुळे आपण एवढं सुंदर असं शरीर जे आपल्याला फ्रीमध्ये भेटले त्याच्यासाठी वेळ काढायला नसतो. आम्ही जरी तर सदस्यांना सांगितलं, कालचंच उदाहरण देईन मी. मोनिका जाधव मॅडम यांचे गेस्ट होते, त्यांच्याशी मी बोलले फोनवरती. जसं का मी त्यांना म्हटलं की आमच्याकडे 80-20चं फॉर्म्युलेशन आहे. 20% तुमचा एक्सरसाइज आणि डाएट आहे, 80% तुमचं न्यूट्रिशन आणि हे आहे. तर त्या लेडीजने डायरेक्ट फोन कट केला. पण वेलनेस कोच हाडाचा असतो. मी त्यांना परत कॉल केला, म्हणलं मॅम तुम्ही एक्सप्लेन करण्याची संधी तरी द्यायला हवी होती. डायरेक्ट कॉल कट करू नका. आम्ही प्रोफेशनली वेलनेस कोच आहोत. असं काही रस्त्यावरती दुकान मांडून बसलेले वेलनेस कोच नाहीयेत. आमच्याकडे सुंदर असे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहेत. तर त्याचं असं म्हणणं होतं की मी ते काही पिणार नाही. आणि मला म्हणजे ते ऍटिट्यूड वेगळं होतं. जसं मला असं वाटलं कधी कधी आपण पण त्याच वेळेने बोललेलो असावं आपल्या वेलनेस कोचला. वाईट वाटलं नाही, पण शोकांकिता वाटली की लोकांना स्वतःच्या लाईफस्टाईलवरती काहीही डाऊट नाहीये. त्यांना असं वाटतं आपण किती अतिशहाणे आहोत. आणि अतिशहाणा माणूस नक्कीच लवकर टाटा बाय बाय करतो या जगाला. तर मग मी त्यांना समजून सांगितलं, तुम्ही मग तेलामध्ये तळलेले वडापाव समोसे कसे काही खातात. जर तुम्हाला असं वाटतं की मला तो कचरा, मला त्यांचं म्हणणं असं होतं की मला ते खायचं नाही, त्या पावडरी खा. मग त्यांना एकच उदाहरण दिलं की जर तुम्ही त्या पावडरी खाणार नाही तर गहू न दळून आणता किंवा त्याची पावडर न बनवता किंवा त्याला प्रोसेस न करता खाऊ शकता का? गहू चावून खाऊ का? त्याला आपण दळून आणतो, त्याला मग पाणी घालून त्याचं मस्त गोळा बनवतो, पीठ जुंतो, त्याला प्रोसेस करतो, मग ती तव्यावरती चपाती जाते, मग ती तेल लावून 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 भाजतो आणि मग ते खातो. त्याला पण एक प्रकारची प्रोसेस आहे. हे असं न्यूट्रिशन आहे की जे आपल्याला कच्चं जर दिलं तर ते खाऊ शकतो का? नाही ना. त्याला प्रोसेसिंग करून ते आपल्याला पर्यंत एकदम हायजेनिक. आणि तुम्ही पहिली व्यक्ती असता की त्या स्पूनला टच करता, हात लावत नाही, फक्त स्पर्श करता. तर एवढं गुड न्यूट्रिशन घेण्याच्या बाबतीत तुम्ही हा विचार करू शकत नाही. म्हटलं ज्या गोष्टीची माहिती नाही ना त्याच्यावरती रिसर्च करा आणि मग डिसिजन घ्या. कारण आयुष्यामध्ये संधी सगळ्यांना येते, पण त्या संधीचं सोनं करतो
तोच खरा मनुष्य जन्म म्हणायचं. कारण मी जर या संधीचं सोनं केलेलं असतं, तर आज मला वाटत नाही की मी जिथे आहे तिथे असले असते. सपोज 15 दिवस घरी, 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ही माझ्या वाऱ्या ऑलरेडी चालू होत्या. गावले सरांनी जो इन्शुरन्स काढला होता, वेलनेस फॅमिलीच्या अगोदर तो कोणाला उपयोगी येत नव्हता, फक्त मला सोडलं तर. कारण मी महिन्यातून 15 दिवस घरी आणि 4 दिवस हॉस्पिटलमध्ये. पाटसकर हॉस्पिटल माझ्यासाठी फेमस होतं. जायचं, सलाईन लावायचं, घरी यायचं, घरातली कामं करायची, थोडं दुखायला लागली परत जायचं. गावले सरांना असं वाटायचं कटकट असण्यापेक्षा एकदाच नेऊन तिथं टाकून देतो. शेवटी काही जरी केलं, किती जरी पैसा असला आणि किती जरी नवरा प्रेम करत असला, तरी तुमच्या आजाराला कंटाळून तो शेवटी म्हणतो, बाई तू एकदाची तिथे ऍडमिट हो आणि मला जगू दे आणि तूही जग. तेव्हा आपण स्वतःसाठी किती वेळ देतो. माझा नवरा, माझी मुलं, माझं सगळं, माझं 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 सगळं आहे. पण माझं शरीरच माझं नसेल, तर तो जे काही आहे ते कशासाठी? मुलं जगणार आहेत, नवरा जगणार आहे. मग मी का माझं जे काही शरीर आहे ते खराब करून पुढे जाऊ? माझा एकटीचा डिसिजन होता, की मी या वेलनेस फॅमिलीमध्ये येणार आहे. गावले सर 4 वेळा नाही म्हणले होते, कारण सगळं केलं होतं ना. जिम केला होता, झुंबा केला होता, चालायला जात होते, पण काहीच वजन कमी होत नव्हतं. बल्की ते वाढत होतं. त्यामुळे ते असे म्हटले, "मी काही तुला ₹1ही देणार नाहीये. तुला करायचं असलं कर, नाहीतर सोडून दे. मला ह्या गोष्टी काही सांगत जाऊ नको. तुझं रोजचं आहे, हे करणार आहे, ते करणार आहे." पण कधी-कधी म्हणतात ना, अशी किक बसली पाहिजे आणि स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि तो काढून तो सार्थकही लावला पाहिजे. 1 तास काही जास्त नाहीये. दुसऱ्यांचे स्टेटस आणि दुसऱ्यांचे रील्स स्क्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या शरीरावरती वाढलेल्या फॅटवरती काम केलं, तर 100% तुम्ही निरोगी आणि आनंदी होणार आहात. आणि थँक सर, मला बोलण्याची संधी दिली.